हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ. वेलकम आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सुरुवात मला झाली माझी छानपैकी, कारण महाकाल मार्गांचा प्रसाद भेटला. जिममध्ये गेल्या त्यानंतर जिम केली आणि आज फ्रायडे मार्केट होतं, असं मस्तपैकी भाजीला गेले, भाजी घेऊन आले आणि त्यांनी चिकनसोबत घेऊन आले, कारण माझा भेट होता आज मस्तपैकी चिकन बिर्याणी बनवायचा. सो घरी आल्या वॉश करून घेतलं चिकन आणि त्याच्यासोबत मॅरिनेट करण्यासाठी हळद, मीठ, लाल तिखट, धनेपूड, चिकन मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला टाकला आणि दही वगैरे टाकून छानपैकी मॅरिनेट करून घेतलं मी आणि साईडला ठेवलं. त्यानंतरनं बासमती राईस घेतला, पाणी वगैरे घेतलं आणि पातेल्यामध्ये कढी मसाले, मीठ, तेल वगैरे टाकून बॉईल करण्यासाठी ठेवून दिला राईस. त्यानंतर म्हणलं कपडे चेंज करून घ्यावं मस्तपैकी, मग मी चेंज करून आले आणि त्यानंतर तोपर्यंत राईस छानपैकी 70% शिजला होता. सो तो काढून घेतला आणि त्यानंतर चिकन बनवण्याची तयारी केली. तूप वगैरे टाकलं आणि चिकन टाकलं. त्याच्यामध्ये तळलेला कांदा, कोथिंबीर टाकून मस्तपैकी मिक्स करून ते शिजायला ठेवलं. चिकन शिजेपर्यंत म्हटलं भाजी साफ करून घ्यावी. सो भाजी वगैरे मी साफ करून घेतली आणि त्यानंतर चिकन तोपर्यंत शिजलं होतं माझं. अशा प्रकारे मस्तपैकी मी थर लावून घेतले चिकन आणि राईसचा. त्याच्यामध्ये तळलेला कांदा, कोथिंबीर सोबत लिंबू कटिंग करून टाकलं थोडंसं, त्याचा रस उतरावा म्हणून, आणि तूप वगैरे टाकलं आणि स्टीम भेटावी म्हणून, दम चांगला त्याला भेटावा म्हणून 10-15 मिनटं मस्तपैकी झाकण लावलं आणि कपडा ठेवून छानपैकी त्याला 10-15 मिनटं तसंच ठेवून दिलं लो गॅसवरती. आणि तोपर्यंत माझी बिर्याणी मस्तपैकी तयार झाली. तुम्ही बघू शकता किती सुंदर वास येत होता. तर भेटूया अशा प्रकारे नवीन रेसिपीसोबत. खा आणि मस्त रहा. ओके, बाय.